पल्लवी, बरेच दिवस झाले गुलाबजाम खावाशे वाटतायत ग. आज बनवतेस का? आता असाही गुढीपाडवा जवळ आलेला आहे. चल तर मग तुझ्यासाठी मी खव्याचे गुलाबजामुन बनवते. तर मंडळी, इथे खव्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी मी 200 ग्राम खवा घेतलेला आहे. इथे आपण आता मावा मळून घेतलेला आहे. बाइंडिंग साठी आपण इथे 2 ते 3 चमचे मैदा किंवा गुलाबजामुनचं जे प्रीमिक्स आपण आणतो ते आपण वापरू शकता. मी इथे प्रीमिक्सचा वापर केलेला आहे. एकजीव करून घेऊया. आता आपण आपलं पीठ मळून झालेलं आहे. एक 5 मिनिटाला झाकून ठेवूया. गुलाबजामसाठी पाक बनवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 400 ml पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण 450 ते 500 ग्राम साखर टाकायची. आता आपण साखर संपूर्ण विरघळून घेऊया. साखर आपली संपूर्ण विरघळली आहे. आता आपण मीडियम फ्लेम वरती ह्याला एक 4 ते 5 मिनिटं छान उकळून घ्यायचं. यामध्ये आपण केसर ऍड करूया. यात आपण आपल्या आवडीनुसार वेलची पावडर ऍड करायची. पाक तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. एका बाजूला आपण तेल तापत ठेवायचं आहे. त्याचे छान असे गोळे करून घ्यायचे आहेत. गोल हलक्या हाताने वळायचे. अजिबात गोळ्यांना कुठे चिरटलं नाहीये. अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे. तेलाचा गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. आता आपण एक एक करून याच्यामध्ये गोळे सोडून घेऊया. जोपर्यंत ते स्वतःहून वरती येत नाही तोपर्यंत अजिबात हलवायचे नाहीये. गुलाबजामुन आपले खूप छान तळून झालेले आहेत. खूप छान खरपूस रंग आलेला आहे. त्याला पाकामध्ये टाकूया. आता आपण गुलाबजामुनला पाकामध्ये 1 ते 2 तास छान मुरत ठेवूया. तर मंडळी, तयार आहेत आपले खव्याचे गुलाबजामुन. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.